सर्वांना नमस्कार। आज आपण इथे पुस्तक, जुना ग्रंथ किंवा मॅन्युस्क्रिप्ट याचं डिजिटायझेशन आपण कसं करतो याबद्दल माहिती घेऊयात। ही जे मशीन आहे, हे जे स्कॅनर आहे, हे स्कॅनर आहे स्विझर ह्या कंपनीचं आणि याचा वापर करून आपण पुस्तक डिजिटाईज कसं करणार आहोत हे आपण डेमो स्वरूपात पाहूया। आपण सुरुवातीला हे स्कॅनर ऑन करूया। ऑन केल्याच्यानंतर इथून खाली लाईट रिफ्लेक्ट होते आणि इथंच कॅमेरा पण आहे याचा। ज्यावेळेस आपण पी सीमध्ये स्विझर्सचं सॉफ्टवेअर डाउनलोड करतो, हे सॉफ्टवेअर आहे, हे डाउनलोड केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ह्या स्कॅनरचा सिरियल नंबर असतो, जो की स्कॅनरच्या खालच्या बाजूला असतो, इथे या ठिकाणी। हा सिरियल नंबर तिथं टाकल्याच्यानंतर ते स्कॅनर ते सॉफ्टवेअरमध्ये हे पर्टिक्युलर स्कॅनर सेव्ह होतं आणि त्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन ॲटोमॅटिक डाउनलोड होतं। हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्याच्यानंतर आपण इथून पुस्तक डिजिटाईज करू शकतो। सुरुवातीला पी सीमध्ये किंवा स्वतःच्या लॅपटॉपमध्ये आपण डेस्कटॉपवरती नवीन फोल्डर तयार करू शकतो किंवा दिस पी सीमध्ये जाऊन इथे ड्राईव्ह डी किंवा ड्राईव्ह आपले दुसरे असतील त्या ड्राईव्हमध्ये एक नवीन जे पुस्तक डिजिटाईज करणार आहोत ते पुस्तक सुरुवातीला न्यू फोल्डरमध्ये जाऊन सेव्ह करून घ्यायचं, त्याचं नाव सेव्ह करून घ्यायचं। जसं की आता आपण कलानिधी या नावाचं पुस्तक स्कॅन करणार आहोत, तर कलानिधी नाव टाकून घेऊया न्यू फोल्डरमध्ये, कलानिधी, आणि हे एंटर करून सेव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक जाऊन हे जे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे त्याच्यामध्ये जायचं आहे। त्यानंतर राईट साईडला खालच्या बाजूला कॉर्नरला स्कॅन नावाचं हे ऑप्शन आहे, इथे जाऊन स्कॅनवर क्लिक करायचं आहे। स्कॅनवर क्लिक केल्याच्यानंतर इथे जे सेटिंगचं ऑप्शन आहे, सेट फाईल सेव्हिंग पॅथ, याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर जिथं आपण न्यू फोल्डरमध्ये पुस्तकाचं नाव टाकून सेव्ह केलेलं आहे ते चॉईस करायचं आहे। जसं की कलानिधी इथं आहे, कलानिधी इथं चॉईस केलं की कलानिधी फोल्डरचं नाव इथं खाली येतं आणि सिलेक्ट फोल्डरवर क्लिक करायचं। त्यानंतर ते हे पुस्तक पर्टिक्युलर आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे। त्याच्यानंतर हे फाईल नेमिंग सेटिंग आहे, याच्यामधून आपल्याला पुस्तक डिजिटाईज करत असताना पेज बाय पेज त्या पुस्तकाचं नाव येण्यासाठी काय करायला लागतं, तर ह्या प्रिफिक्समध्ये त्या पुस्तकाचं नाव द्यायचं, तर ते आपल्याला तिथं पुस्तक डिजिटाईज करत असताना प्रत्येक पेजला ते नाव येतं पेज वाईज। जसं की कलानिधी, पुढे पी जी, पी जी म्हणजे पेजेस। त्यानंतर इथं येऊन कन्फर्म करायचं आहे, हे झालं कन्फर्म। आता आपण फक्त बरं, हे लाईट जे आहे, ही लाईट वरतून येते हे बटन दाबल्याच्यानंतर, पण इथं रिफ्लेक्ट होत आहे लाईट पुस्तकाच्या फ्रंट पेजला रिफ्लेक्ट होत आहे, कारण की इथं पॉलिथिन आहे याच्यावरती। त्यासाठी ही लाईट बंद करायची आहे आणि ही लाईट चालू करायची आहे हॉरिझॉन्टल। आता व्यवस्थित आपल्याला न रिफ्लेक्ट होता फोटो व्यवस्थित घेता येईल। आता हे आपण पुस्तकाचे कॉर्नर वगैरे व्यवस्थित करून हे अलाइनमेंट करून घेतलेली आहे फर्स्ट पेजची। हे अलाइनमेंट आपल्याला पुस्तकाच्या लांबी रुंदीनुसार घेता येते। हे आपण ज्यावेळेस क्लिक करतो, क्लिक कुठं, तर पायामध्ये एक पायडेल आहे, हे पायडेलचा वापर करून आपण क्लिक केलं की तिथं ॲटोमॅटिक पुस्तकाचं पेज हे होतं। आता इथं क्लिक केलेलं आहे तर वरती पुस्तकाचं इथं फ्रंट पेज ॲटोमॅटिक फोटो निघालेला आहे, त्याचा स्कॅन झालेला आहे। आता आपण पुढे डबल पेज करूया। तर हे पुस्तक असं करत असताना लेफ्ट साईडला पेज असं खाली पडतं, त्याच्यासाठी आपण दोन पुस्तकांचा आधार, त्याची जाडी मेंटेन करण्यासाठी, कमी जास्त पुस्तकाची साईज होऊ नये ह्याच्यासाठी दोन पुस्तकांचा आधार इथं खाली घेतलेला आहे। आणि हे जे आहे ते
आपण पेज व्यवस्थित समांतर राहण्यासाठी आपण पेजला एका साईडला कुठतरी हे थोडंसं प्रेस करतो, जेणेकरून पेज उडणार नाही. आणि त्यानंतर त्या पेजचा फोटो घेत असताना, स्कॅन करत असताना व्यवस्थित अलाइनमेंट करून घ्यायची आहे. जसं की इथं पेज 1 आहे, लेफ्ट साईडला कधीही पेज नंबर 1 ठेवायचं आणि हे व्यवस्थित कॉर्नर घ्यायचे. त्याच्यानंतर तसंच हे 2 नंबरला कर्सर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घ्यायचा आणि इथं 2 नंबर, हे 2 नंबर इथं. एवढंच लक्षात राहू द्यायचं की लेफ्ट साईडला 1 नंबरचा पेज अलाइनमेंट असलं पाहिजे आणि 2 नंबरला पेज नंबर, राईट साईडला पेज नंबर 2चा अलाइनमेंट असलं पाहिजे. हे परत आपण पायाच्या सहाय्यानं खाली पडत क्लिक करून फोटो काढूया. जसं की इथं तुम्हाला दिसत असेल 2 फोटो ॲट ए टाइम निघालेले आहेत. तसंच फक्त इथून पुढे आता पेज पालटण्याचं कार्य करायचं आहे आणि फोटो जे आहेत ते ॲटोमॅटिक निघत जातील. जसं की आता हे या ठिकाणी काही मॅन्युस्क्रिप्टच्या फोटोज त्यांनी पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि त्या आहेत आडव्या. तर पुस्तक परत आपण आडवं करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे अलाइनमेंट आहे ह्याला डबल टॅप क्लिक केलं की निघून जातं. हे जसं लाईन्स आहेत तसं आपण ते पेज अलाइनमेंट ॲडजस्ट करायचं आणि पुस्तक स्कॅन करायचं. त्याच्यामुळं आपलं पुस्तक जे आहे ते व्यवस्थित स्कॅन व्हायला मदत होते. जर पेज वगैरे उघडत असतील तर आपण त्याला थोडंसं प्रेस करू शकतो. अलाइनमेंट व्यवस्थित घ्यायचं आहे सुरुवातीला, कारण की अलाइनमेंट व्यवस्थित आलं नाही तर ते पुढे आपण ते चांगलं दिसत नाही ज्यावेळेस प्रिंट वगैरे आपण काढू त्यावेळेस. आता ह्याची पण अलाइनमेंट घेतलेली आहे आपण आणि हे परत पॅडलच्या साह्याने क्लिक केलेलं आहे. इथं परत तसा 2 फोटो निघालेले आहेत. आता ह्याची क्वालिटी चेक करायची झालं तर त्या लेफ्ट साईडला जे फोटो निघालेले आहेत त्याच्यावर जाऊन आपण डबल टॅप करून फोटो झूम करू शकतो कोणत्याही. जसं की हे आता ह्याला परत झूम करू शकतो अशा पद्धतीने. दुसरा आपण फोटो घेऊ शकतो. हा, हे झूम करून पाहिलं तर ह्याची क्वालिटी पण चेक करता येते. जसं की क्वालिटी जर कमी वाटत असेल तर सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला ती क्वालिटी पण वाढवता येते. त्यानंतर आता असं समजू की हे पुस्तक आपण स्कॅन पूर्ण केलेलं आहे. हे लास्ट पेज एक फोटो घेऊ आपण. हा लास्ट कव्हर पेजचा फोटो घेतलेला आहे आणि तो पण इकडं आलेला आहे. ते फोटो आपण जसे स्कॅन करत जाऊ तसं इकडं सेव्ह होत राहतं. त्यानंतर पुस्तक पूर्ण स्कॅन झालेलं आहे. इथं बॅक ऑप्शन आहे, बॅकवर जाऊन एकदा क्लिक करायचं आणि त्यानंतर हे जे पूर्ण ऑल सिलेक्ट करायचं आहे. हे ऑल सिलेक्ट केल्याच्यानंतर हे पूर्ण इमेज सिलेक्ट होतात आणि याचा आपल्याला PDF बनवायचा तर इथं ऑप्शन आहे, त्या बाजूला पूर्ण ऑप्शन आहे. इथं PDF ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे येऊन PDF क्वालिटी मीडियम आहे त्याला हाय करून घ्यायचं आहे. स्टँडर्डाईजचं ऑप्शन आहे. प्रत्येक पुस्तकाच्या डिमांडनुसार ते आपल्याला घेता येतं. इथं आपण घेत नाही आहोत. A4 साईज पेजचं फॉर्मॅट ठेवलेलं आहे, PDF फॉर्मॅट. ओरिएंटेशन पोर्ट्रेट ठेवलेलं आहे आणि PDFला इथं क्लिक करून कन्फर्मवर क्लिक करायचं. एकदा कन्फर्म झालं की परत आपल्याला PDFचं नाव, जसं की कलानिधीच फोल्डरमध्ये जाऊन आपण PDFचं नाव देऊया कलानिधी PDF. कलानिधी PDF आणि हे एकदा सेव्ह केलं की ॲटोमॅटिक ते पूर्ण बुक स्कॅन केलेलं सेव्ह होतं. आपण बॅक येऊन पाहूया सेव्ह झालेलं आहे का नाही. दिस PC मध्ये जाऊन कलानिधी इथं सेव्ह केलेला आहे. त्या ठिकाणी हे फोटो JPG स्वरूपामध्ये पण आपल्याला मिळतील आणि PDF सेव्ह केलेली ती पण आपल्याला मिळून जाईल. जसं की इथं ते पूर्ण PDF सेव्ह झालेली आहे. अशा पद्धतीनं आपण हे सेव्ह करू शकतो आणि हे एवढीच पद्धत आहे आणि ही खूप सोपी पद्धत आहे. धन्यवाद.